छत्रपती संभाजीनगरमध्ये गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही तरुणांनी गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना बोलावून त्यांची फसवणूक आणि मारहाण करून लूटमार करण्याचा उद्योग सुरू केला होता। गेल्या 9 महिन्यात या टोळीनं 10हून अधिक तरुणांची लूटमार केली। एका तरुणानं तक्रार देण्याची हिंमत दाखवल्यामुळे ही टोळी उघडकीस आली आहे। दौलताबाद येथील हॉटेल व्यावसायिक असलेल्या एका 25 वर्षीय तरुणाला 16 मे रोजी फेसबुकवर समलैंगिकांच्या वॉल ॲपची जाहिरात दिसली। ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याला मेसेज आला। त्यावर चॅटिंग करून दुपारी 2 वाजता तिसगाव टोल नाक्यावर भेटीसाठी बोलावण्यात आलं। त्याला 2 जण तिथे भेटले। त्यांनी त्याला करोडी टोल नाक्याकडे नेलं आणि काही वेळातच तिथे त्यांचे आणखी काही साथीदार आले। त्यांनी हॉटेल व्यावसायिक तरुणाला मारहाण केली, त्याचं चित्रीकरण केलं आणि तू गे आहेस, समलैंगिक आहे अशी समाजात बदनामी करू असं धमकावत लुबाडलं। या टोळीनं आतापर्यंत 3 जणांना या ॲपच्या माध्यमातून जाळ्यात ओढलंय आणि हीच मोडस ऑपरेंटी वापरून त्यांची लूटमार केली। या टोळीतील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सर्व आरोपी हे शिक्षित आहेत। राहुल खांडेकर हा BSc करतोय, तर शिवम पवार हा नर्सिंगचा विद्यार्थी आहे। या टोळीनं आतापर्यंत अनेकांना असाच गंडा घातला असण्याची शक्यता पोलीस उपायुक्त नितीन बगाटेंनी व्यक्त केली आहे। तर काय नेमकी घटना आहे आणि काय समोर आलं? छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागच्या एका हप्त्यापासून काही विद्यार्थ्यांनी एक घाट घातला होता की वाला ॲप हे जे गे डेटिंग ॲप आहे त्यावरून त्यांनी मागच्या एका हप्त्यामध्ये किमान 4 लोकांना त्यांनी फसवणूक केली होती। गे डेटिंग ॲपवर ते हे 3 विद्यार्थी जे होते ते चॅटिंग करायचे लोकांसोबत आणि मग त्यांना दौलताबादच्या हद्दीमध्ये निर्जन स्थळी बोलून त्यांच्याकडून त्यांना भीती दाखवून त्यांना बदनाम करण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे उकळत होते व इतर साहित्य त्यांच्याकडून काढून घेत होते। किती असे विद्यार्थ्यांना तुम्ही पकडलंय म्हणजे आणि ते आहेत कोण ते मारहाण करणारे? असे 3 आरोपी दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये पीडित व्यक्ती जो आहे त्यांनी परवाच्या दिवशी दौलताबाद पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्यासंबंधी फिर्याद आमच्याकडे दिलेली आहे। त्यांचं प्रोफाईल काय आहे? या 3 मुलांचं काय आहे? म्हणजे कॉलेज करून हे 3 विविध छत्रपती संभाजीनगरातील कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यावर पुढील कारवाई जी आहे चालू आहे। यापूर्वी कोणाची फसवणूक केल्याचं समोर आलं अशाच प्रकारे? या विद्यार्थ्यापैकी एक अजून 3 लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे, पण ते समाजाला घाबरून किंवा आपली बदनामी होईल यामुळे ते कोणी पुढे येऊन पोलिसांमध्ये तक्रार देत नव्हतं। एक तक्रार आली आणि त्यामधून बाकी गुन्हे आमच्याकडून निष्पन्न झालेले। एका तरुणानं धाडस करून तक्रार दाखल केल्यानंतर गे ॲपच्या माध्यमातून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला। या टोळीकडून फसवणूक झालेल्यांनी समोर येण्याचं आवाहन आता पोलिसांनी केलंय। अशा ॲपवर विश्वास ठेवू नये असंही पोलिसांनी म्हटलंय। अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।